MPSCच्या तयारीच्या धकाधकीतही निसर्ग संवर्धनासाठी लढा देणाऱ्या तरुणांची प्रेरणादायी आणि संघर्षमय कथा सांगणारा मराठी चित्रपट आउट ऑफ सिलेबस सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाचे निर्माते सुगत वाघमारे यांच्यासह कलाकार आणि संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रचारानिमित्त नाशिकमध्ये पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहणार असून चित्रपटामागील संकल्पना आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत. पुस्तकांच्या पलीकडे हा अतिशय घेऊन येणारा आउट ऑफ सिलेबस हा चित्रपट आजच्या तरुणाई समोरील स्पर्धा परीक्षा, करिअरची धडपड आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी यांचा समतोल साधणारी कथा मांडतो. स्वतःच्या भविष्याचा विचार करत असतानाच निसर्गासाठी उभ्या राहणाऱ्या युवकांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि सामाजिक बांधिलकी या चित्रपटातून प्रभावीपणे उलगडण्यात आली आहे. डॉक्टर सुगत ज्ञानेश्वर वाघमारे निर्मित आणि नवीन देशबोनिया दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अडू टिशू प्रोडक्शनच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. चित्रपटात अजिंक्य राऊत, अद्वी वाघमारे, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, अभिजित रामचंद्र, सानिका तोरसकर आणि शेषपाल कळनील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीताची जबाबदारी मोहित कुलकर्णी यांनी सांभाळली असून वैशाली सामंत, अभय जोधपूरकर यांच्यासह नामवंत गायकांनी चित्रपटातील गीतांना स्वर दिलाय. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रेरणा, कलाकारांचे अनुभव, पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि आजच्या तरुणांसाठी या कथेत दडलेला आशय याविषयी सविस्तर संवाद साधला जाणार आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीव जागृत करणारा हा चित्रपट प्रेक्षकांचा नक्कीच विचार करायला भाग पाडणार आहे. निसर्ग संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारी आणि तरुणाईच्या जिद्दीचा प्रवास मांडणारी आउट ऑफ सिलेबस ही कथा 3 जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुस्तकांच्या पलीकडे जाऊन समाज आणि पर्यावरणासाठी उभ्या राहणाऱ्या तरुणाचा संघर्ष अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. आउट ऑफ सिलेबस 3 जुलै 2026 पासून सर्वत्र प्रदर्शित. वृत्तसंकलन अधिकार न्यूज. संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. समर्पण, नशा असं का बोलतो का आपण? आवडली ना? खरं सांग आवडली ना? ते पक्षी बोलतात का काय तुझ्याशी? अव हे पक्षीच नाही, हे सारं जंगलच बोलते याच्याशी. मुलगा कलेक्टर झालाय, लईच वर चढलाय. ती ते राज्यसेवेची परीक्षा होती ना, ते स्थगितिका काय असते ना, ते आली होती त्याच्यावर. कोणी निवडून मोहिते पाटलाचं नाव समोर आहे वाटतं यंदा. हो ना, ते देशमुखाले आपण 2 टर्म निवडून आणलं पण त्याने स्वतःच घर भरलं. काही करू इलेक्शन देईल का देशमुख साहेब? लई सोनं दडलंय या जगाला. माझी सत्ता येणार इथं, लक्षात ठेव. काही लोकांना प्रवाहाच्या विरोधात ठेवायचं आणि मग आम्हाला सरकार आमच्या विकासाकडे लक्ष देत नाही अशा बोंबा मारायचं, असं आहे तुमचं. गाडीत पेट्रोल नाही, गावात पाण्याचा पत्ता नाही. आपण मला बाप्पा पाऊस. मगाशी पेपरात वाचलं मी, हायवे जाणार आहे म्हणजे जंगलात. आपण घेऊया ना हे सिरियसली. आपण करूया आपलं कर्तव्य पूर्ण. हे जंगल वाचू. तो समोरचा डोंगर आहे ना, त्याची सगळी झाडं कापायची, विकून टाकायची, सगळा पैसा आपला. तुम्हाला विकास पाहिजे, विकास करते, गावाला पुढे नेते, आदर्श गाव बनवते. पण आपल्या गावात तुम्ही ते आत्महत्याच करून आले लोक. रिपोर्ट मध्ये हेच लिहिलं की पावसाच्या पाण्याला धरायला जमिनीत मुळं पाहिजे. आता झाडच तोडली तर मुळं काय जमिनीच्या वरती उगवणार? जीवर आला काय रे तुझा? पंख फुटले, छाटून टाकेल. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, जिजामाता, हे फक्त उदाहरणासाठी नाही, माझ्यासाठी. मी येते तुझ्यासोबत. MPSC म्हणजे काय वाटलं हो तुले? टाइमपास वाटला? समर्पण आहे ते, समर्पण. ही अभ्यास करणारी पोरं म्हणजे काय साधी सुधी पोरं नसतात बरं. थोर समाजसुधारकांच्या विचारवंतांच्या सान्निध्यात जात असते आमचा दिवस. अरे MPSC ना नशा आहे, नशा. त्या मराठीचे एवढे भारी भारी शब्द कायले बोलतोय तू? काय ते सानिध्यान दुसरं काय होतं ते? ते समर्पण, नशा असं का बोलतो का आपण? आवडली ना? खरं सांग आवडली ना? ते पक्षी बोलतात का काय तुझ्याशी? अव हे पक्षीच नाही, हे सारं जंगलच बोलते याच्याशी. मुलगा कलेक्टर झालाय, लईच वर चढलाय. ती ते राज्यसेवेची परीक्षा होती ना, ते स्थगितिका काय असते ना, ते आले म्हणते त्याच्यावर. कोणी निवडून? मोहिते पाटलाचं नाव समोर आहे वाटतं यंदा. हो ना,
ते देशमुखाले आपण 2 टर्म निवडून आणलं पण त्याने स्वतःच घर भरलं. काही करू इलेक्शन जिंका देशमुख साहेब, लई सोनं दडलं या जंगलात. माझी सत्ता येणार इथं, लक्षात ठेव. काही लोकांना प्रवाहाच्या विरोधात ठेवायचं आणि मग आम्हाला सरकार आमच्या विकासाकडे लक्ष देत नाही अशा बोंबा मारायच्या, असं आहे तुमचं. गाडीत पेट्रोल नाही, गावात पाण्याचा पत्ता नाही. अरे पडू दे मला बाप्पा पाऊस. मगाशी पेपरात वाचलं मी, हायवे जाणार आहे म्हणे जंगलातून. आपण घेऊया ना हे सिरियसली. आपण करूया आपलं कर्तव्य पूर्ण, हे जंगल वाचवून. तो समोरचा डोंगर आहे ना, त्याची सगळी झाडं कापायची, विकून टाकायची, सगळा पैसा आपलाच. तुम्हाला विकास पाहिजे की विनाश? विकास करतेत, गावाला पुढे नेतेत, आदर्श गाव बनवतेत. पण आपल्या गावातूनच ते आत्महत्याच करून राहिले लोक. हे बघा, रिपोर्ट मध्ये हेच लिहिलंय की पावसाच्या पाण्याला धरायला जमिनीत मुळं पाहिजे. आता झाडच तोडली तर मुळं काय जमिनीच्या वरती उगवणार? जीव वर आलाय का रे तुझा? पंख फुटले, छाटून टाकी ना. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि जिजामाता हे फक्त उदाहरणासाठी नाही, माझ्यासाठी. मी येते तुझ्यासोबत. जंगल कोण वाचवणार? कोण वाचवणार? नमस्कार, मी अजिंक्य राऊत. 3 जुलैला आउट ऑफ सिलेबस नावाचा आमचा सिनेमा येतोय जवळच्या चित्रपटगृहांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात. आणि खूप वेगळा विषय घेऊन एक वेगळं धाडसच केलंय असं मी म्हणेन, जिथे कमर्शियल सिनेमा घेऊन, काही रोमॅन्टिक अँगल्स घेऊन, खरं तर त्या सिनेमाचे रिटर्न्स जास्त मिळण्याची शक्यता असते आणि निर्माते ते सहज कमवू शकतात अशी फिलिंग असू शकते. पण आमच्या निर्मात्यांनी आणि संपूर्ण टीमने हे धाडस केलंय की असा विषय जो खरं तर आपल्या सगळ्यांवर एक प्रकारे संकट म्हणून भेडसावतोय आपल्याला, असा हा विषय याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. प्लस एमपीएससी युपीएससी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास हा सिनेमा बनवला गेलाय. आणि ह्यामध्ये कॉमेडी आहे, थोडासा डान्स आहे, थोडासा रोमॅन्स आहे, पण खूप महत्वाचा आणि गांभीर्याने घेण्याचा काही विषय पण यामध्ये आम्ही सांगितलाय. तर जवळच्या चित्रपटगृहांमध्ये येऊन तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा नक्कीच सहकुटुंब येऊन पाहाल 3 जुलै रोजी आउट ऑफ सिलेबस. धन्यवाद. नमस्कार, मी अद्वय आणि आम्ही घेऊन येतो आहे आमचा सिनेमा आउट ऑफ सिलेबस 3 जुलै 2026 रोजी. या सिनेमामध्ये खूप सारे लेयर्स आहेत, आपलं सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, ड्रामा. तर खूप आवडेल अशी माझी पूर्ण खात्री आहे. तर सहकुटुंबासोबत आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जा.